बऱ्याचदा जीवनामध्ये आपण अपयशी झालो आहोत असं आपणास वाटू लागतं. या भावनेतून बाहेर पडून जर आपल्याला पुन्हा आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर आपल्याला उपयोगाला येतात ती फक्त पुस्तकं. कारण पुस्तकांमधून जे ज्ञान आपण घेतो, जे अनुभव आपण वाचतो, त्यातून आपल्यासारखी वेळ इतर अनेकांवरही आली होती आणि त्यांनी सुद्धा फिनिक्स प्रमाणे पुन्हा भरारी घेतली आहे असं आपल्याला स्पष्टपणे समजायला लागतं. मला आलेली ही अपयशाची भावना आणि त्यातून आलेली भावनिक अस्थिरता, मलाही या भावनेतून बाहेर पडून पुन्हा नव्यानं झेप घेण्यासाठी सिद्ध व्हायचं होतं. त्यासाठी मी पहिला मार्ग निवडला तो विपश्यनेचा. विपश्यनेनंतर माझ्या मनाला एक वेगळ्या प्रकारची स्थिरता प्राप्त झाली आणि विपश्यनेतून प्राप्त झालेली मानसिक स्थिरता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माझी वाढलेली प्रचंड बौद्धिक भूक. आणि या अवस्थेमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारांच्या असंख्य पुस्तकांचं वाचन केलं आणि मला माझ्या जीवनातला हरवलेला सूर पुन्हा सापडला. नैराश्याच्या अंधार कोठडीतून मी बाहेर पडले. जसं आपलं जग हे पुस्तकांमुळे पुन्हा उजळून निघालं, तसं आपल्या भोवती धडपडत, चुकत आणि शिकत जगणारे आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा हा सूर सापडावा म्हणून माझ्या नैराश्याच्या कालावधीमध्ये मी जी पुस्तकं वाचलीत त्या पुस्तकांचं थोडक्यात रसग्रहण आपल्याही मित्रमैत्रिणींना सांगावं या उद्देशातून मी या फेसबुक पेजची निर्मिती केली. या शृंखलेमध्ये सर्वात पहिलं आणि मला भावलेलं पुस्तक याचं रसग्रहण मी या निमित्ताने या पेजवरती सर्वप्रथम सादर करते. या शृंखलेतलं सगळ्यात पहिलं आणि मला भावलेलं पुस्तक की जे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकलं ते आहे इकिगाई. जर हे पुस्तक मी अजून लवकर वाचलं असतं तर माझ्या आयुष्यात आलेल्या तणावाच्या परिस्थितीला मी यापेक्षाही चांगल्या प्रकारे हाताळलं असतं असं मला वाटलं. त्यामुळे इतरांपर्यंत हे पुस्तक लवकरात लवकर पोहोचावं म्हणून हा प्रपंच सादर करते इकिगाई या पुस्तकाचं रसग्रहण. इकिगाई दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचं जपानी रहस्य. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस या जापनीज लेखकांनी लिहिलेलं हे पुस्तक आपल्यासाठी प्रसाद ढापरे यांनी मराठीत अनुवादित केलंय. फक्त कार्यरत राहिलात तरी शतायुषी व्हाल या जपानी म्हणीवर आधारित हे पुस्तक आहे. जपानी लोकांच्या मते प्रत्येकाचाच एक इकिगाई असतो. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये तो दडलेला असतो आणि त्याला शोधण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. तसं इकिगाई या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे प्रथम क्रमांकावर राहणारा योद्धा. सतत व्यस्त राहण्यामधला जो आनंद आहे त्याला म्हणतात इकिगाई. पण या पुस्तकातली जी संकल्पना आहे ती मुळाकडे जाते ती जपानमधल्या ओगिमी या गावाकडे. 1,500 लोकसंख्येचं हे गाव, मात्र त्या गावामधले सगळेच जण दीर्घायुषी होतात आणि दीर्घायुष्यासोबतच ते आनंदीही जीवन जगतात. मग या दीर्घायुष्याचं रहस्य, या आनंदी जीवनाचं रहस्य याचा उहापोह म्हणजेच हे इकिगाई हे पुस्तक आहे. अतिशय साध्या सोप्या शब्दातून दीर्घायुषी राहण्यासाठी काय करायला हवं याच्या साध्या सोप्या जपानी टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. अगदी सोपी सोपी वाक्य की जी आपल्याला माहीत नाही तसं नाही, परंतु आपण आचरणात आणताना मोठ्या प्रमाणावर चुका करतो आणि त्यामुळे जीवनातल्या या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण दूर राहतो. अगदी जपानी लोकांच्या भाषेमध्ये या पुस्तकात दिलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या अगदी अशा आहेत की नेहमी प्रेमानं वागा, हलका आहार घ्या, पुरेसा आराम करा, नियमित व्यायाम करा, मित्रत्वाची भावना जपा आणि निवृत्त होऊ नका. जपानी लोकांच्या संस्कृतीमध्ये निवृत्त होणं हा शब्दच नाही. त्यातून या पुस्तकातून मग आपला इकिगाई शोधणं हा आपला महत्त्वपूर्ण टास्क या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्या समोर येतो. जपानी लोकांनी त्यांच्या जेवणाच्या पद्धती
त्यांच्या गुंतवणुकीच्या पद्धती, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्यांच्या आनंद मिळवण्याच्या पद्धती कशा असाव्यात याच्या ह्या साध्या सोप्या टिप्स आपल्याला यातून निश्चितपणानं मिळतात. अगदी जपानी लोकांच्या जेवणाची पद्धत त्यांनी जी वर्णन केली आहे की ते म्हणतात की जपानी लोकांचं जेवण हे भुकेच्या 80% असतं आणि मग ही भूक कमी करण्यासाठी त्यांनी काही सोप्या सोप्या गोष्टी केलेल्या आहेत. यात पहिली गोष्ट त्यांनी केली आहे की जेवण वाढण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये ते 5 थाळ्यांमध्ये जेवण वाढतात. त्यामध्ये 4 थाळ्या ह्या छोट्या असतात आणि 1 थाळी ही मोठी असते. जेव्हा या थाळ्यांमध्ये जेवण वाढलं जातं, पहिली गोष्ट तर त्या जेवणासाठी जागा मोठ्या प्रमाणावर लागते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जेवण वाढलेलं पाहूनच निम्म पोट भरल्यासारखं वाटतं. त्यांचं साधं सोपं लॉजिक आहे त्यात. मेंदू कायम तल्लख आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर आपलं जेवण कमीच असावं, नाहीतर आपली निम्मी शिम्मी एनर्जी कॅलरीज खर्च करण्यात जाते. तणाव हा दीर्घायुष्याला मारक असतो आणि एका जागी बसून राहिल्यानं वय कमी होतं. हे महत्त्वपूर्ण संशोधन अतिशय समर्पक उदाहरणांतून त्यांनी या पुस्तकातून मांडलं आहे. संडे न्यूरोसिस ही संकल्पना त्यांनी या पुस्तकातून मांडली आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कोणतीही व्यावसायिक बांधिलकी नसल्यामुळे लोकांना झोपेतून उठण्यासाठी चांगला उद्देशच सापडत नाही आणि स्वतःमध्ये एक पोकळी जाणवत राहते. अगदी याच धर्तीवर संपूर्ण लाईफ न्यूरोसिस होऊ शकतं. ज्याप्रमाणे रविवारी कुठला तरी उद्देश डोळ्यासमोर नसल्यामुळे आपण दिवसभर लोळत पडतो, त्याप्रमाणे संपूर्ण आयुष्यातही जर आपल्या डोळ्यासमोर एखादा विशिष्ट उद्देश नसेल, आपलं इकिगाई ठरलेलं नसेल, तर आपण आयुष्यभर लोळत पडू. अगदी लोळत या शब्दाचा शब्दशः अर्थ जरी खरा नसला तरी संपूर्ण आयुष्य आपण दवडून टाकू. आपल्या आयुष्यात जे अनमोल क्षण आलेले आहेत हे मातीमोल ठरवू. त्यामुळे आपल्या आयुष्याचा इकिगाई शोधणं हे या पुस्तकाचं मर्म आहे. आपला इकिगाई शोधताना ज्या अडचणी आपल्याला येतात त्याचा उहापोह या संपूर्ण पुस्तकामध्ये आलेला आहे. आता इकिगाई शोधताना येणारी पहिली अडचण त्यांनी या ठिकाणी सांगितली आहे, ती म्हणजे ऑब्सेशन. कित्येकदा प्रतिभावंत माणसे, कलाकार, रसिक किंवा अन्य प्रगल्भ व्यक्तिमत्व असतील. ही व्यक्तिमत्व ऐन भरारीमध्ये असताना कधी कधी ऑब्सेसिव्ह विचारांमध्ये अडकून पडतात. त्यांना एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू किंवा सवयीबद्दल ऑब्सेशन तयार होतं आणि त्या ऑब्सेशनमध्ये ती इतकी डुंबून जातात की मग त्यांना त्यांच्या पुढच्या ध्येयाचा विसर पडतो. आणि कित्येकदा आपण बघतो की काही कलाकार दारूमध्ये व्यसनाधीन झाले आहेत आणि त्यांची हुशारी वायाला गेली आहे. पोकळी भरून काढण्यासाठी मग ही प्रगल्भ व्यक्तिमत्व काहीतरी वेगळंच करतात आणि भरकटत जातात. अशा ऑब्सेसिव्ह विचारांमधून बाहेर पडून इकिगाईच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर करणं, यासाठीचा पहिला उपाय त्यांनी सांगितला आहे, तुमच्या भावनांचा स्वीकार करा. जर ऑब्सेसिव्ह विचार मनामध्ये येत असतील तर त्या विचारांना रोखण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा विचार करू नका. तसं केलं तर ते विचार जास्तच घट्ट होतात. मानवी भावनांविषयी झेन मास्टर म्हणतात की एका लाटेला दुसऱ्या लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्रात खोल कुठेतरी स्वतःला हरवून बसाल. पुन्हा ऐकू की एका लाटेला दुसऱ्या लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्रात खोल कुठेतरी स्वतःला हरवून बसाल. आपण कोणत्याही भावना निर्माण करू शकत नाहीत. त्या आपोआप उत्पन्न होत असतात. आपल्याला फक्त त्यांचा स्वीकार करायचा आहे. तुम्ही जे करत आहात तेच करा. परिणामाची चिंता करू नका. जी परिस्थिती आहे तिचा सामना करा. जीवनाचा इकिगाई शोधा. जर आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकत नाही तर किमान आपण आपल्या दिनचर्येवर विजय नक्कीच मिळवू शकतो. आणि मग या दिनचर्येवर विजय मिळवण्यासाठी आपण काय काय करायला हवं
यातली पहिली गोष्ट त्यांनी दिली आहे ती म्हणजे आत्मपरीक्षण, म्हणजेच ध्यान. मग हे ध्यान करत असताना स्वतःला 3 प्रश्न विचारा असं त्यांनी सांगितलंय. हे प्रश्न आहेत: मला एखाद्या व्यक्तीकडून काय मिळालं? मी त्या व्यक्तीला काय दिलं? माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय त्रास झाला? जर तुम्ही असा विचार केला तर समोरची व्यक्ती दोषी न वाटता आपल्यालाच आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. जर तुम्ही रागात असाल आणि तुम्हाला भांडण्याची इच्छा निर्माण झाली तर 3 दिवस थांबा व मग भांडायला सुरुवात करा. तुमची भांडायची तीव्र इच्छा आपोआप नाहीशी होईल. जगामध्ये कित्येक सदोष लोक आहेत, तरीही ते ध्येय प्राप्त करतातच ना. त्यामुळे व्यक्तीचे दोष उगाळत बसू नका. त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारा आणि मार्गक्रमण करा. आपण जे नेहमी करतो तसे आपण असतो. त्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे. ह्या ऑरिस्टॉटलच्या ओळींचा आधार घेऊन लेखक आपल्याला म्हणतात, बी वॉटर माय फ्रेंड्स, पाण्यासारखं बना. जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा आपल्याला इंद्रियांचा, काळाचा विसर पडतो. आपण देहभान हरपून जातो. अगदी भूक तहान सुद्धा विसरून जातो. या उलट जेव्हा आपण नावडतं काम करतो तेव्हा वेळ जाता जात नाही. आपण सारखा मोबाईल चेक करतो, आपल्याला सारखी भूक लागते, तहान लागते आणि आपण ते काम सतत टाळत राहतो. म्हणजेच काय की आपण आपलं आवडतं काम करताना आपलं देहभान हरपून जातो. आता असं आपलं आवडतं काम शोधणं म्हणजेच इकिगाई. एखाद्या कामात एकरूप होणं, देहभान विसरून जाणं, याला फ्लो असं म्हणतात. फ्लो हेच या पुस्तकाचं आणि जीवनाचं मर्म आहे. ज्याला फ्लो कळला त्याला इकिगाई कळला, आणि ज्याला इकिगाई कळला तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अपयशी विचार मनामध्ये आणणार नाही. तर मग हा फ्लो म्हणजे नेमकं काय? फ्लो म्हणजे अशी सर्जनशील अवस्था ज्यामध्ये आपण आनंदी, उत्साही आणि सर्जनशील जीवन जगतो. फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये माणूस कामामध्ये इतका दंग होतो की आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचा त्याला काहीच फरक पडत नाही. ते कामच इतकं प्रेरणादायी वाटतं की इतर कोणत्याही मोबदल्याशिवाय फक्त त्या कामातून मिळणाऱ्या आनंदासाठी मग तो व्यक्ती कोणतीही किंमत मोजायला तयार होतो. अगदी राजा रवी वर्मांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. राजा रवी वर्मा हे किती प्रसिद्ध चित्रकार आहेत हे आपणास ठाऊक आहे. ज्या वेळेला त्यांचा छापखाना विकण्याची वेळ आली त्यावेळेला मोठ्या किमतीला विकला जात असताना सुद्धा त्यांनी तो अशा माणसाला देऊन टाकला की जो त्यांची चित्र लोकांमध्ये कमी पैशामध्ये पोहोचवेल, आणि त्यातून मिळणारा त्यांना जो आनंद होता तो मोठ्या किमतीला तो छापखाना विकूनही त्यांना मिळाला नसता. अशी असंख्य उदाहरणं आपण अवतीभोवती पाहतो. जेव्हा आपण फ्लो मध्ये असतो तेव्हा त्याचा मनावर काय परिणाम होतो? जेव्हा आपण फ्लो मध्ये असतो तेव्हा आपण पूर्णपणे त्या कामामध्ये हरवून जातो, आणि जेव्हा फ्लो मध्ये नसतो तेव्हा मन दुसऱ्याच विचारांमध्ये भरकटत जातं. जर हे मनाचं भरकटणं असं वारंवार होत असेल तर काही उपाय त्यांनी सुचवले आहेत. त्यातला पहिला उपाय आहे की अवघड काम शोधा. म्हणजे त्यांना असं वाटतं की जर थोडंसं सोपं काम, आपल्या क्षमतेपेक्षा सोपं असलेलं काम आपण करत असू तर मन हे वारंवार भरकटत जातं. अर्निस्ट हेमिंग्वे म्हणतात, कधी कधी मी माझ्या क्षमतेपेक्षा चांगलं लिहून जातो. म्हणजेच काय की जर मनाला थोडंसं अवघड काम दिलं, आपण करत आहोत त्याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी वाढवलेलं काम दिलं तर मनाची एकाग्रता पुन्हा पुन्हा भंग होणार नाही. हे करताना मात्र काय करायचं आहे हे पक्क माहीत असावं. काय करायचंय, कसं करायचंय, मन विचलित न होऊ देता करायचंय. समोरच्या आव्हानांची जाणीव असायला हवी. सोपं आणि आव्हानात्मक यातला फरक आपल्याला कळायला हवा. आता सोपं काय आहे तर आळस, आणि आव्हानात्मक काय आहे तर फ्लो.
आणि आपल्या क्षमतेबाहेरचं काय आहे तर काळजी. जसं अवघड काम शोधा हा एक उपाय होता, तसा पुढचा उपाय आहे की आपलं ध्येय जे आहे ते स्पष्ट आणि पक्क असावं. लेखकांच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेळा घडते. समजा एखाद्या लेखिकेला कादंबरी लिहायची आहे आणि ती 3 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. आता यामध्ये ध्येय तर स्पष्ट आहे, पण लेखिकेला इतर कित्येक गोष्टींचा मोह आवरता येत नाही. ती रोज विचार हाच करते की मला कादंबरी लिहायची आहे, पण दुसऱ्याच मिनिटाला ती पेपर वाचू लागते. असाच दिवस निघून जातो आणि रोज संध्याकाळी तिला निराशा येते. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी जोरदार सुरुवात करायची असं ठरवते. दिवस, आठवडे आणि महिनेही निघून जातात, तरीही लेखिकेने कागदावर काहीच उतरवलेलं नसतं. हे सगळं टाळायचं असेल तर पहिले तिनं हेच काम केलं पाहिजे की कागद पेन घेऊन लिहिणं. कागदावर पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द. तिनं एकदा का त्या कादंबरी बरोबरच्या प्रवासाला सुरुवात केली तर तिचा इकिगाई निश्चितच पूर्ण होईल. एकदा का तुम्ही पहिली छोटी छोटी पावलं उचलली, पहिल्या पायऱ्या पार केल्या की मग आपोआप तुमची चिंता आणि काळजी नाहीशी होते. मग तुम्हाला प्रसन्न फ्लोची अवस्था सापडते. मग आपोआपच त्या फ्लोमध्ये तुम्ही आनंदाने काम करत राहतात. आनंदी माणसाला वर्तमानातच इतकं समाधान मिळतं की त्याला भविष्य काळाच्या विचारांमध्ये रममान होण्याची गरजच पडत नाही. मग अशा वेळेला अस्पष्ट ध्येय आणि स्पष्ट ध्येय आणि योग्य कार्यप्रणाली सोडून ध्येयाच्या मागे धावणं यात नेमका काय फरक आहे तो त्यांनी स्पष्ट केलाय. ते म्हणतात की जर अस्पष्ट ध्येय असेल तर संभ्रमाची अवस्था तयार होते, अनावश्यक कामांमध्ये वेळ जातो आणि मानसिक ब्लॉक सुद्धा येऊ शकतो. पण जर स्पष्ट ध्येय असेल तर फ्लोची अवस्था प्राप्त होते. आता योग्य कार्यप्रणाली सोडून ध्येयाच्या मागे धावणं म्हणजे काय? काम करायचं सोडून ध्येयाच्याच मोहात पडणं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने MPSCचं ध्येय ठेवलं आहे आणि तो अभ्यासही करतोय, पण ते करत असताना तो वारंवार त्या मोहात पडतो आणि असा विचार करतो की मी आता अधिकारी झालोय, मी आता असं झालोय. मग अशा प्रकारे मानसिक ब्लॉक तयार होणं यालाच म्हणायचं की योग्य कार्यप्रणाली सोडून ध्येयाच्या मागे धावणं. म्हणजे ध्येय निश्चित तर आहे, परंतु त्याच्या मागे धावण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी चुकते. ज्या वेळेला आपण स्पष्ट ध्येय ठेवतो तेव्हा दिवा स्वप्नांमध्ये अडकून जाता कामा नये हा महत्वाचा संदेश त्यांनी या निमित्त दिलाय. यानंतरचा पुढचा उपाय ते सांगतात की एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जे लोक मल्टीटास्किंग मध्ये माहिर असल्याचा दावा करतात ते सुद्धा फार कार्यक्षम नसतात. एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं ही फ्लो मिळवण्याची सर्वोत्तम पद्धती आहे. आपल्या कामाला पूरक वातावरण असणं आणि आपण काय करत आहोत याबाबत आपल्याला खात्री असणं, या 2 गोष्टी झाल्या तर आपण सर्वोत्तमरित्या फ्लो मिळवू शकतो. पण आपण जर आपल्या मेंदूला सारखं एका कामातून दुसऱ्या कामात, दुसऱ्या कामातून तिसऱ्या कामात आणि तिसऱ्या कामातून पुन्हा पहिल्या कामात गुंतवायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये खूप वेळ वाया जातो, चुका होतात आणि आपण जे करतो ते आपल्यालाच फारसं लक्षात राहत नाही. जी मुलं स्मार्टफोनच्या आहारी गेली आहेत ती निराश होतात. त्यामुळे त्यांनी एकाच कामावर लक्ष देणं आणि मल्टीटास्किंग यामधला फरक अतिशय स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलाय. एकाच कामावर लक्ष द्याल तर लवकर फ्लोमध्ये याल, कार्यक्षमता जास्त होईल, निरंतरता जास्त असेल, चुका कमी होतील आणि शांत आणि ठामपणे काम करता येईल. या उलट जर मल्टीटास्किंग केलं तर फ्लो नसणार, चुका जास्त होणार, कामावरील ताबा सुटणार. असे हे सगळे मल्टीटास्किंगचे तोटे आहेत. मग आपल्याला फ्लो पासून नेमके कोणते फायदे होणार आहेत? आपलं मन एकाग्र होणार आहे, आपण वर्तमानामध्ये जगणार आहोत, चिंतामुक्त जीवन जगणार आहोत,
काम करताना तासनतास कसे गेले ते आपल्याला जाणवणार सुद्धा नाही. कामावर आपला ताबा आहे असं जाणवत राहील. मग आपण व्यवस्थित नियोजन करू. आपलं मन सर्व अडथळ्यांवर आणि विचारांवर मात करून लक्ष्य साध्य करेल आणि आपला अहंकार गळून पडेल. आपल्याकडून काम घडत आहे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होईल. पण हेच जर फ्लो आला नाही तर आपण सारखं सारखं विचलित होणार. सतत भूतकाळ भविष्यकाळ यांचा विचार करणार, काळजी करणार. आपला कामातला एक एक मिनिट आपण त्रासदायक घालवू. शंका, कुशंका, काळजी, चिडचिड, अहंकारीपणा, निराशा, भांडणं, वादविवाद आणि त्यातून आलेली अस्थिरता. त्यामुळे जर आपल्याला फ्लो हवा असेल तर आपण चिकाटीने फ्लो मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जपानी भाषेत पहिला शब्द शिकवला जातो तो आहे गंबारू. गंबारू म्हणजे एखादं काम पूर्ण होईपर्यंत चिकाटीनं काम करत राहणे. मग आपणही गंबारू होऊया. फ्लो मिळवण्यासाठी आपण गंबारू सारखं वागू आणि इकिगाई शोधू. जसा फ्लो महत्वाचा तसा मायक्रो फ्लो देखील महत्वाचा. आता हा मायक्रो फ्लो म्हणजे काय, तर छोट्या छोट्या कामांमध्ये आनंद मिळणं. अतिशय समर्पक उदाहरणातून त्यांनी हा मायक्रो फ्लो आपल्यासमोर स्पष्ट केलाय. त्यांनी उदाहरण दिलंय बिल गेट्स यांचं. बिल गेट्स सुद्धा रोज संध्याकाळी भांडी घासतात आणि ते म्हणतात की शांत होण्यासाठी आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी त्यांना या भांडी घासण्याचा उपयोग होतो. ध्यान मार्गाने सुद्धा झटपट मायक्रो फ्लो येतो. आता हे ध्यान कसं असावं याबद्दल ते सांगतात. आत बाहेर होणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमच्या विचारांचं वादळ शांत करू शकतात. 1988 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजीत सुवर्ण पदक मिळवलेल्या 17 वर्षीय त्या दक्षिण कोरियातील खेळाडूने तिच्या यशाचं श्रेय तिच्या 2 तासाच्या ध्यानाला दिलं आहे. आपल्यालाही जर असं फ्लोमध्ये मायक्रो फ्लोमध्ये यायचं असेल तर ध्यान हे अत्यावश्यक आहे. ध्यान करायला सुरुवात करणाऱ्या लोकांकडून एक सर्वसामान्य चूक होते की निर्वाणीच्या अवस्थेत पोहोचायची ते इच्छा बाळगतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे ते ध्यान करण्याच्या प्रवासाचा आनंद घेणं. मन हे विचारांचा, कल्पनांचा आणि भावनांचा पसारा असल्यामुळे त्या सर्वांचं एक प्रकारचं वादळ तयार होतं. ध्यानाच्या माध्यमातून काही क्षणांसाठी जरी आपण त्या वादळाला शांत करू शकलो तरी शांतीचा अनुभव येतो व जीवनामध्ये स्पष्टता येते. ध्यानाचं शास्त्रीय महत्त्व सुद्धा ते सांगतात की ध्यान करताना मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा लहरी निर्माण होतात. ध्यानासोबतच त्यांनी अजून काही महत्त्वाच्या बाबी यातून सांगितल्या आहेत. अतिशय महत्त्वाची ही 2 वाक्य त्यांची आहेत. ते म्हणतात, जर तुम्ही घाईत नसाल तर दीर्घायुषी व्हाल. जर तुम्ही घाईत नसाल तर तुम्ही दीर्घायुषी असाल. आणि जर तुम्ही तुमचे हात चालू ठेवले म्हणजे कायम कामात राहिलात तर तुम्ही 100 नक्की गाठाल. मला वाटतं ही 2 वाक्य आपल्यासाठी फार महत्त्वाची आहेत की जर तुम्ही घाईत नसाल तर दीर्घायुषी असाल. जर तुमचे हात चालू ठेवलेत म्हणजे कायम कामात राहिलात तर तुम्ही 100 नक्की गाठाल. आवडीच्या लोकांबरोबर गप्पा मारा, फेरफटका मारा, बागकाम करा. सगळे पदार्थ थोडे थोडे खा. एका वेळी एकच काम करा. तणाव घेऊ नका. मी 100 गाठणारच असं म्हणा. नाच, गाणी, व्यायाम हा दिनचर्येचा भाग असू द्या. इंद्रधनुषी सप्तरंगी जेवण असावं. कमी खा, भरपूर जगा. प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या गेल्या तर आळस येतो आणि शरीराची सगळी ऊर्जा फक्त अन्न पचवण्यामध्येच खर्च होते. 1-2 दिवस उपवासही महत्वाचा. नेहमी ग्रीन टी घेतलात
तर मूत्रपिंड आपोआप स्वच्छ राहतात. ब्रोकोली, ऑलिव्ह वापरा. ॲप्रिकॉट, सायट्रस आणि स्ट्रॉबेरी यासारख्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील टॉक्झिक्स कमी होतात. कायम एका जागी बसल्यानं मेटाबॉलिझम कमी होतं. पण या सोप्या सोप्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी मात्र हवी दृढता. आता ही दृढता म्हणजे नेमकं काय? तर दृढता म्हणजे पक्केपणा. नाना कोरोबी या ओकी म्हणजे काय की 7 वेळा पडा आणि 8 वेळा उठा. या गोष्टीच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी रेनहोल्ड निबुहर यांची एक सुंदरशी प्रार्थना इथे कोट केली. ती प्रार्थना अशी आहे: हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे. हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे. ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस आम्हाला दे. आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची हुशारी आम्हाला दे. समस्यांशी सामना करण्याची आपली शक्ती म्हणजेच दृढता. दृढ लोकांना हे पक्क ठाऊक असतं की कधीही निराशेला बळी न पडता कायम आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून जगायला हवं. आणि यामध्ये ते म्हणतात की वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा देखील विचार आपण करून ठेवायला हवा. ज्या वेळेला आपण आपल्या मनाशी हा विचार पक्का करतो की या गोष्टीमुळे वाईटात वाईट काय होऊ शकतं, त्यावेळेला आपण ठरवलेल्या गोष्टीशी दृढ राहायला शिकतो. जसं दृढ राहणं महत्वाचं तसं अस्थिरतेवर मात करणंही तितकंच महत्वाचं. आता या अस्थिरतेवर मात कशी करायची? त्यांनी स्पष्ट केलंय, आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या झाडाच्या पानासारख्या असतात, केव्हाही गळून पडू शकतात. आपल्या भोवतालच्या गोष्टी अपघातानं घडत नाहीत, तर तो या जगाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की जे लोक आपल्या भोवताली आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी कधी ना कधी नाहीशा होणारच आहेत. ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपण त्यांच्या मागे वाहत जाणार नाहीत. वस्तूंच्या अनुपस्थितीने दुःखी होण्यापेक्षा आपल्याला वर्तमानामध्ये जगण्याची आणि त्यांच्यावर या क्षणी प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. जपानी लोक तुटलेला कप आणि अपूर्ण वस्तूंवर लिहून ठेवतात. अपूर्ण, क्षणिक आणि सदोष वस्तूच खऱ्या अर्थानं सुंदर असतात, असा जपानी लोकांचा पक्का समज आहे. जपानी आर्किटेक्चर सर्वोत्तमाचा आग्रह धरत नाही. तिथल्या मोठमोठ्याल्या इमारती लाकडानं बनवण्यावर भर दिला जातो. त्यांना इमारती बनवताना पक्क असतं की या कायमस्वरूपी टिकणार नाहीत आणि पुढच्या पिढ्यांना त्या पुन्हा बनवाव्या लागतील. माणसाचं जीवन आणि त्यांना बनवलेल्या वस्तू क्षणभंगूर आहेत हे जपानी संस्कृतीनं स्वीकारलं आहे. एक गोष्ट आपण स्वीकारायला हवी की काही गोष्टींवर आपला कोणताच ताबा नाही, जसं की सतत पुढे जाणारी वेळ आणि आपल्या भोवतालच्या क्षणभंगूर गोष्टी. या लवचिकतेच्या पलीकडेही मात्र एक कणखरता असावी. एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं गेलं की हर्क्युलसने जेव्हा हायड्रा या राक्षसाचं एक डोकं उडवलं तेव्हा त्या जागी 2 डोकी तयार झाली. त्याला असं लक्षात आलं की आपण या राक्षसाला इजा पोहोचवून कधीही मारू शकत नाही, कारण या हायड्राकडं एक वेगळीच शक्ती होती. कथेमध्ये सांगितलं गेलं आहे की जेव्हा जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तेव्हा त्याने अजून उभारी घेऊन नवी उंची गाठली. दृढ म्हणजे तो कणखर असतो आणि समस्या आल्यावर पुन्हा उभारी घेऊन आपल्या मूळ जागेवर येतो. पण या दृढतेच्या पुढे जाऊन एक स्टेप येते, तिला म्हणायचं प्रतिजैविकता. हे प्रतिजैविक म्हणजे काय की ज्याच्यावर हल्ला झाल्यानंतर तो आधी जसा होता तसा होण्यापेक्षा आधीपेक्षा जास्त प्रभावी झाला. म्हणजेच काय
की हायड्रावर हल्ला झाला तेव्हा त्याला एक डोकं होतं, पण हल्ला झाल्यानंतर त्याच्यातील प्रतिजैविकता जागी झाली. दृढतेच्या पुढे तो एक स्टेप गेला आणि एका डोक्याऐवजी आता नव्याने त्याला 2 डोकी आलीत. ही प्रतिजैविकता सांगताना त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत. काही विशेष आपत्तीमध्ये प्रतिजैविकता पाहायला मिळते. 2011 मध्ये जपानमधील तोहिकू भागामध्ये सुनामी आली. फुकुशिमा, इशिनोमाकी आणि केसुनुमाचं फार मोठं नुकसान झालं. 2 वर्षानंतर फुकुशिमा पूर्णपणे बंदच होतं. मात्र इशिनोमाकी आणि केसुनुमा पूर्वपदावर आले. फुकुशिमाचं न्यूक्लिअर प्लांट ज्याला धक्का बसला, त्यातून अजूनही टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी, तिथले इंजिनियर्स सावरलेले नाहीत आणि पुढील 10 वर्ष सावरणारही नाहीत. मात्र इशिनोमाकी आणि केसुनुमामध्ये जे हल्ला होण्यापूर्वी तिथली परिस्थिती होती, 2 वर्षानंतर तिथली भौतिक परिस्थिती, तिथले रस्ते, तिथल्या सुविधा ह्या पूर्वी होत्या त्यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या झाल्या. म्हणजेच काय की फुकुशिमामध्ये प्रतिजैविकता कमी आणि इशिनोमाकी आणि केसुनुमा यांच्यामध्ये प्रतिजैविकता अगदी त्या हायड्रासारखी निर्माण झाली. म्हणून या हायड्रासारखं बना असा सल्ला, असं बहुमोल मार्गदर्शन त्यांनी आपल्या या पुस्तकामधून केलंय. यापुढे जाऊन आर्थिक गुंतवणूक कशी असावी याबद्दलही त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलंय. ते म्हणतात की एकाच स्रोतावर कधीही अवलंबून राहू नका. डोंट पुट युअर ऑल एग्स इन वन बास्केट. आपली सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये टाकू नका. प्रतिजैविक होण्यासाठी लहान लहान धोके पत्करा. मग अगदी उदाहरणाने ते सांगतात की समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत. 90,000 रुपये तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवा आणि 10,000 रुपयामध्ये वेगवेगळ्या अशा 10 कंपन्यांचे प्रति 1000 प्रमाणे शेअर्स घ्या. समजा या 10 कंपन्यापैकी 3 कंपन्या बुडाल्या तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. अशा प्रकारचं उत्कृष्ट नियोजन त्यांनी दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की आर्थिक नियोजनाअभावी तुमच्यामध्ये कमकुवतपणा येतो. तुम्हाला कमकुवत बनवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. स्वतःला विचारा की तुम्हाला कोणत्या गोष्टी कमकुवत बनवत आहेत. कोणत्या लोकांमुळे, गोष्टींमुळे, सवयींमुळे तुम्हाला असुरक्षित वाटतंय. आपल्या आयुष्यामध्ये दृढता आणण्यासाठी आपण भीतीवर मात करायला शिका आणि कोणत्याही समस्येला संधी समजून बघायला शिका. जर आपण हा प्रतिजैविकतेचा दृष्टिकोन स्वतःमध्ये विकसित केला तर आपण आपला इकिगाई नक्कीच पूर्ण करू. आपला प्रत्येकाचा इकिगाई वेगळा असतो. जेव्हा आपण आपल्या इकिगाईशी जोडलं गेलेलो असतो तेव्हा आपल्याला जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहानं सगळी कामं करतो. तेच जेव्हा आपलं इकिगाईशी नातं तुटतं तेव्हा जीवन निरर्थक आणि निरस वाटायला लागतं. पुस्तकानं आपल्या समोर ठेवलेली मूलभूत गोष्ट जर का कोणती असेल तर असा हा आपला इकिगाई शोधणं. मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा एखादी गोष्ट असेल. ज्या वेळेला आपण ह्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीशी जोडलं गेलेलो असतो, जेव्हा त्या इकिगाईच्या अस्तित्वामध्ये आपण असतो, त्या इकिगाईच्या सहवासामध्ये आपण असतो, तेव्हा आपल्याला आपलं जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहानं सगळी कामं करतो. पण जर या इकिगाईशी आपलं नातं तुटलं तर मात्र आपण निरर्थक होतो, निरस वागू लागतो आणि नैराश्यामध्ये डुंबून जातो. आधुनिक जीवन आपल्याला आपल्या मूळ स्वभावापासून दूर घेऊन जातं. पैसा, अधिसत्ता आणि यशाच्या मागं लागून आपण आपल्या मूळ स्वभावापासून भरकटतो. आपल्यामध्ये असलेली उत्सुकता आणि इंट्युशन्स आपल्यासाठी होका यंत्राचं काम करतात. जे आपल्याला आपल्या इकिगाईपर्यंत घेऊन जातं त्यांचा आधार घ्या आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंद देणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचा. हीच आपली इकिगाई आहे. ज्या गोष्टी आवडत नाही त्यापासून दूर जा. जीवन हे कोडं नाही जे सोडवलंच पाहिजे. फक्त असा विचार करा
की तुम्ही कायम तुमच्या आवडत्या कामामध्ये व्यस्त आहात. आणि यासाठी म्हणून शेवटी पुन्हा इकिगाईचे 10 नियम त्यांनी आपल्याला दिलेत. कायम कार्यरत राहा, कधीच निवृत्त होऊ नका. निवांत राहा, संथ गतीने चाला. तुमचं पोट 80%च भरा. चांगला मित्र परिवार ठेवा. पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा. हसत राहा. आत्ता आणि इथे हाच असा क्षण आहे ज्या क्षणामध्ये अनंत संभावना आहेत. निसर्गाशी नातं जोडा. बॅटरी चार्ज करा. ज्या मित्रांनी या सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली, त्या सर्वांना धन्यवाद द्या. वर्तमानात जगा. भूतकाळाचं दुःख नको आणि भविष्याची चिंता नको. वर्तमानाचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि त्या क्षणाला अविस्मरणीय बनवा. तुमच्या प्रत्येकाच्या आत एक अंतःप्रेरणा दडलेली असते. तुमच्या प्रत्येकाच्या आत एक इकिगाई दडलेला असतो. प्रत्येकाकडे काहीतरी असं विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे विशेष तुम्हाला प्रेरित ठेवतं. तुमचा हा इकिगाई शोधा आणि त्या इकिगाईप्रमाणे वागा. एकदा का तुम्हाला इकिगाई सापडला तर त्या पुढचं संपूर्ण आयुष्य हे चैतन्याने, उत्साहाने भरून जाईल. जापनीज लोकांसारखं मग आपणही आनंदानं 110-120 वर्ष जगूया. एकदा आपल्याला आपला इकिगाई समजला की पैसा, अधिसत्ता या गोष्टी किती निरर्थक आहे हे समजतं. आणि इकिगाई सापडला की आपोआप दीर्घायुषी होण्याचं, तणावमुक्त होण्याचं तंत्र आपल्याला सापडतं. त्यामुळे आपलं पहिलं काम आहे इकिगाई शोधणं. आणि एकदा का त्याचा शोध लागला की त्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपणं. तर असं हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आहे. पुस्तकामध्ये जे आहे त्याच्या 1% इतकी माहिती मी तुम्हाला या रसग्रहणामधून सांगितली आहे. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतील याचा संभाव्य अंदाज तुम्ही बांधलाच असेल. मात्र ते वाचल्यानंतर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.